नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती विषय इंग्रजी हा विषय आपण शिकला। या विषयामध्ये आपण फर्स्ट जो टॉपिक आहे तो पार्ट ऑफ स्पीच, त्या फर्स्ट टॉपिक मध्ये पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण नाउन आणि त्याचे प्रकार शिकलेले आहेत। परंतु या तासामध्ये आपण प्रोनाउन जो अत्यंत महत्त्वाचा पार्ट ऑफ स्पीच आहे त्या प्रोनाउन विषयी माहिती मिळवणार आहोत। तर चला तर मग सर्वांनी प्रोनाउन म्हणजे काय, नेमकं प्रोनाउन वाक्यामध्ये कसे असतात आणि प्रोनाउनची प्रत्यक्षात उदाहरणं या माध्यमातून आपण शिकूया। लक्ष द्या। पार्ट ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच आणि या पार्ट ऑफ स्पीच मध्ये जो आपला अत्यंत महत्त्वाचा आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रोनाउन। प्रोनाउन तर पहा, प्रोनाउन हा याचा उच्चार आहे। तुम्ही 5वीचे विद्यार्थी आहात म्हणून याचा उच्चार तुम्ही लक्षात ठेवायचा। प्रोनाउन म्हणजेच काय, सर्वनाम, म्हणजे सर्वनाम। तर आपण या सर्वनामाविषयी आज माहिती मिळवणार आहोत। तर सर्वनाम म्हणजे सर्वनाम, या सर्वनामाविषयी आपण माहिती मिळवूया। सर्वनाम पहा, सर्वनामाला सुरुवात करण्यापूर्वी मी मराठीमध्ये तुम्हाला नेमकं सर्वनाम म्हणजे काय असतं आणि सर्वनामाची उदाहरणं काय असतात हे प्रत्यक्षात समजावून सांगतोय। तर अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक लक्ष द्या माझ्याकडे। तर सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम। आता नाम म्हणजे काय आपण शिकलेलं आहोत। नाम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, स्थळाचं नाव। इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो द नेम ऑफ थिंग, पर्सन, प्लेस ऑर एन एनिमल इज कॉल्ड ॲज नाउन। मग उदाहरणार्थ राम असेल, हे व्यक्तीचं नाव आहे, राम असेल। त्याच्यानंतर तो एका मॅनचं नाव आहे म्हणजे पुरुषाचं नाव आहे। सीता एका स्त्रीचं नाव आहे म्हणजे त्या वुमनला सीता हे नाव दिलेलं आहे म्हणून ते तिचं काय झालं, नाव झालं। मग राम, सीता, गंगा, हिमालय, रुईभर, उस्मानाबाद, मुंबई, त्यानंतर व्हाईट बोर्ड पेन, जयप्रकाश, स्कूल, हे सर्व नाव आहे, हे सर्व नाव आहे। मग या नावाचा वापर न करता त्या नावाऐवजी म्हणजे नामाऐवजी जो शब्द आपण वापरतो तो शब्द म्हणजे सर्वनाम। तर कसं, तर बघा, सचिन हा चांगला खेळाडू आहे, चांगला खेळाडू असं न म्हणता आपण तो चांगला खेळाडू आहे असं म्हणतो। किंवा गणेश हा हुशार मुलगा आहे, गणेश इज ए क्लेवर स्टुडंट असं न म्हणता ही इज ए क्लेवर स्टुडंट आपण म्हणतो। म्हणजे ही काय झालं, तर सर्वनाम झाला, ही इज द प्रोनाउन। सीता एक हुशार विद्यार्थिनी आहे, सीता इज ए क्लेवर स्टुडंट। मग असं न म्हणता आपण सीताच्या ऐवजी शी हा शब्द वापरतो तेव्हा तो काय बनतो, शी हा सर्वनाम बनतो। आणि संगणकाच्या माध्यमातून म्हणजे संगणक हे अतिशय वेगवान यंत्र आहे असं न म्हणता आपण ते अतिशय वेगवान यंत्र आहे असं म्हणतो। म्हणजे संगणकाच्या ऐवजी कुठला आपण शब्द घेतला, इट हा शब्द घेतला। अशा पद्धतीने आपण या सर्वनामाविषयी माहिती मिळवणार आहोत। तर प्रत्यक्षामध्ये प्रथमतः आपण सर्वनामाची इंग्रजी व्याख्या, सर्वनामाचे उदाहरण आणि सर्वनाम नेमका परीक्षेमध्ये विचारल्यानंतर कशा पद्धतीने विचारला जातो, कशा पद्धतीने पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायामधून तोच सर्वनाम आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, यासाठी आपण इंग्रजी व्याख्या प्रथमतः पाहूया। सर्वनाम म्हणजे काय, म्हणजे प्रोनाउन। तर पहा, द वर्ड सर्वांनी लिहून घ्यायचं आहे। द वर्ड which is used in place आता बघा, in place म्हणजे चार जागी, in place of a noun
in place of a noun, in place of a noun is called as, is called as, is called as pronoun, is called as pronoun. पहा किती सुंदर अशा पद्धतीची इंग्रजी व्याख्या आहे आणि सोपी व्याख्या आहे. जो शब्द द वर्ड म्हणजे द वर्ड which is used, जो शब्द च्या जागी म्हणजे नाउनच्या नामाच्या जागी, इन प्लेस म्हणजे नामाच्या जागी वापरला जातो त्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम असं म्हणतात. The word which is used in place of a noun is called as pronoun. या इन प्लेस ला आणखी एक समानार्थ आहे, समानार्थी शब्द आहे instead. instead म्हणजे च्या ऐवजी आणि इन प्लेस म्हणजे च्या जागी, म्हणजे नामाच्या जागी तो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात. उदाहरण काय आहेत सर्वनामाचे तर लिहून घ्या. एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन. पहा पहिलं उदाहरण आहे आय. आय म्हणजे काय? मी. आय म्हणजे मी. त्यानंतर या आय नंतर दुसरं उदाहरण आहे वी. वी आयचे अनेक वचन काय होतं? वी म्हणजेच आम्ही. म्हणजेच काय मराठीमध्ये म्हणतात त्याला? आम्ही. हे दुसरं प्रोनाउन आपल्याला सापडलं. पहिलं आहे आय, दुसरं आहे वी, तिसरं आहे यू. यू हा सिंग्युलर एकवचनी प्रोनाउन आहे. म्हणजे बघा तू याचा अर्थ होतो आणि याचा प्लुरल जो म्हणजे अनेकवचनी जो सर्वनाम आहे तोही यूच आहे, परंतु त्याचा अर्थ मात्र काय होतो? तुम्ही. हे लक्षात असू द्या. आपल्याला चार सर्वनाम मिळाले. पहिला आहे आय म्हणजे मी, दुसरा आहे वी म्हणजे आम्ही, तिसरा आहे यू म्हणजे तू, चौथा आहे यू म्हणजे तुम्ही याचं अनेक वचन. ओके. त्यानंतर ही म्हणजे तो, ही म्हणजे तो. त्यानंतर शी म्हणजे ती, शी म्हणजे ती, अर्थ आहेत त्याचे हे. त्यानंतर इट म्हणजे ते, इट म्हणजे ते. मग याच्या म्हणजे याचं अनेक वचन काय होतं? या सर्वनामाचं अनेक वचनी सर्वनाम आहे म्हणजेच काय आहे तो? दे. म्हणजे तो काय आहे? दे. दे म्हणजे काय? तर ते, त्या, ती. ते, त्या, ती. तुम्ही अत्यंत महत्त्वाचा घटक शिकत आहात. या सर्वनामाची भूमिका. हे जे सर्वनाम आहे, किती सर्वनाम आहेत? आय 1, वी 2, यू 3, परत यू 4, ही 5, शी 6, इट 7 आणि दे 8. हे झाले सर्वनाम. या सर्वनामाचा उपयोग आपण वाक्यात कर्ता म्हणून करतो. पहा आय प्ले क्रिकेट, वाक्यात आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. वाक्य तुम्ही नीट ऐका. आय प्ले क्रिकेट या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आहे? आय. आणि सर्वनाम कशाची भूमिका बजावतोय? कर्त्याची. म्हणजेच वाक्याचं काय सूत्र मिळालं आपल्याला? यस प्लस बी प्लस ओ. आय हा सब्जेक्ट झाला, प्ले हे वर्ब झालं आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट झालं. म्हणजे पहा या सर्वनामाला वाक्यात प्रथम भूमिका असते. प्रथमतः आपण काय वापरतो? हा सर्वनाम कर्ता म्हणून वापरतो आणि मगच वाक्याला काय तयार होतं? रूप तयार होतं, एक अर्थ तयार होतो. आणि म्हणून हे सर्वनाम अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा व्यवस्थित पहा आणि लिहून घ्या. पहा the word which is used in place of a noun is called as pronoun. त्याची उदाहरणे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. त्यानंतर ही शी इट चा, ही शी इट आणि याचा अनेक वचन होतं दे म्हणजे ते, त्या, ती. अशा पद्धतीने हे 8 सर्वनाम आपण इथं अभ्यासलेले आहोत. म्हणून तुम्ही ही व्याख्या आणि त्याची सर्वनाम अत्यंत बारकाईने पाठ करायचं. बरोबर आहे? तर आता या सर्वनामावर आधारलेलं परीक्षेमध्ये कशा पद्धतीने वाक्य विचारले जातात हे आपण पाहूया. ओके. प्रश्न कसे असतात या सर्वनामावर हे आपण पाहूया. तर लक्ष द्या. आपण प्रत्यक्षात प्रश्न घेणार आहोत जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये
पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचं आपण बारकाईने अभ्यास करूया. तर पहा, परीक्षेमध्ये असा प्रश्न असतो, क्वेश्चन आता गृहीत धरा क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 मे बी तिथं प्रश्न क्रमांक दुसरा असेल, तिसरा असेल, चौथा असेल. इथं आयडेंटिफाय the pronoun from the given sentence तर दिलेल्या वाक्यात तुम्हाला काय करायचं आहे, प्रोनाउन शोधून काढायचं आहे. तर या प्रोनाउन साठी आपण एक पहिलं वाक्य घेऊया. she is a clever student. She is a clever student. आता प्रश्न कसा आहे, आयडेंटिफाय म्हणजे काय करायचं, आपल्याला ओळखायचं आहे. आयडेंटिफाय द प्रोनाउन फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातून आपल्याला काय करायचं आहे, प्रोनाउन शोधायचा आहे. गिवन म्हणजे दिलेल्या, फ्रॉम द म्हणजे वाक्यातून, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, आयडेंटिफाय म्हणजे शोधा. तर आपल्याला शोधायचं आहे. तर यावरती अशा पद्धतीचे ऑप्शन असतात की ऑप्शन ए क्लेवर, ऑप्शन बी is, ऑप्शन सी ऑप्शन डी स्टुडंट. ओके. आणि मग आपल्याला अशा पद्धतीनं 4 परीक्षेमध्ये सर्कल असतील. 4 सर्कल काय डिनोट करतात, ऑप्शन ए म्हणजे नंबर 1 सर्कल, ऑप्शन बी म्हणजे नंबर 2 सर्कल, ऑप्शन सी म्हणजे नंबर 3 सर्कल, ऑप्शन 4 डी म्हणजे नंबर 4 सर्कल. तर या दिलेल्या पर्यायातून जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतो, म्हणजे सर्वनाम असलेला एक पर्याय जो वाटतो, तो सर्कल आपल्याला डार्क करायचा आहे. तर दिलेल्या वाक्यात पहा, शी इज ए क्लेवर स्टुडंट. दिलेल्या वाक्यामध्ये कोणत्या अशा पार्ट ऑफ स्पीच आहे की ज्याने नामाची जागा घेतलेली आहे. तर शी हे पार्ट ऑफ स्पीच असा आहे की जे नामाऐवजी वापरलेलं आहे. म्हणजे एखाद्या मुलीचं नाव न घेता तर प्रत्यक्षात त्याच्या ऐवजी काय वापरलेलं आहे, शी हे वापरलेलं आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यातला शी हा शब्द काय झाला, तर तो काय झाला, सर्वनाम झाला. म्हणून पर्याय क्रमांक कुठल्या, क्लेवर, तर हा विशेषण आहे. बी, ऑप्शन बी इज हा हेल्पिंग वर्ब आहे. ऑप्शन सी हे सर्वनाम आहे. म्हणून उत्तर आपलं कोणतं आहे, ऑप्शन सी. कारण स्टुडंट हे देखील नाउनचं उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर कोणतं येईल, ऑप्शन सी. म्हणजे क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचं सर्कल आपल्याला काय करायचं आहे, डार्क करायचं आहे. तर हे झालं आपलं उत्तर. आणि आपल्याला बरोबर अशा अगदी योग्य पद्धतीने सर्कल डार्क करायचं आहे, जेणेकरून आपल्याला योग्य पद्धतीने करेक्ट मार्क्स त्याला मिळतील. अशा पद्धतीने त्याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखी एक उदाहरण मी तुमच्या समजावण्यासाठी घेणार आहे. बघा, दिलेल्या वाक्यातील I am a student of Jaiprakash Vidyalaya. I am a student of Jaiprakash Vidyalaya. तर दिलेल्या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आहे हा आपल्याला शोधायचा आहे. कारण आपला प्रश्नच कसा आहे. तर ऑप्शन ए एम आहे का, ऑप्शन बी आय आहे का, ऑप्शन सी जयप्रकाश आहे का, आणि ऑप्शन डी आहे नन, म्हणजे यापैकी नाही, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत. पहिला आहे एम, दुसरा आहे आय, तिसरा आहे जयप्रकाश आणि चौथा म्हणजे डी आहे नन. तर
योग्य असणारा आपल्याला पर्याय तिथं डार्क करायचा आहे. पहा इथं आपण सर्कल करूया 4. तर या 4 सर्कलपैकी योग्य क्रमांकाचं म्हणजे योग्य ऑप्शन आपल्याला डार्क करायचं आहे. तर दिलेल्या वाक्यात कोणता जो शब्द आहे की ज्याने नामाची जागा घेतलेली आहे, तर या ठिकाणी आय हा शब्द असा आहे की जे नामाऐवजी वापरला आहे. म्हणजेच आय एम अ स्टुडंट ऑफ जयप्रकाश विद्यालय असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आय हा काय झाला, ऑप्शन बी हा उत्तर झालं. कारण एम हे हेल्पिंग वर्ब आहे, जयप्रकाश हे प्रॉपर नाउन म्हणजे नाउनचं उदाहरण आहे आणि नन म्हणजे यापैकी नाही. तर यापैकी आहे कोणता आहे, तर आय हा शब्द सर्वनाम आहे म्हणजेच प्रोनाउन आहे. तर ऑप्शन बी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर इथं आपल्याला डार्क करायचं आहे. सर्कल डार्क केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, योग्य असं मार्क्स त्याचे मिळतील. अशा पद्धतीनं प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आणि प्रोनाउन नेमके कोणते आहेत, प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम. मी थोडक्यात रिवाइज करतो म्हणजे आपण काय शिकलो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, काळजीपूर्वक ऐकायचं आहे. थोडक्यामध्ये आपण शिकलो की सर्वनाम म्हणजे काय, म्हणजे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. त्यानंतर सर्वनामाची व्याख्या म्हणजे डेफिनेशन ऑफ सर्वनाम. काय होती व्याख्या, द वर्ड which is used in place of a noun is called as pronoun. ही आपण काय शिकली, सर्वनामाची व्याख्या शिकली. त्यानंतर म्हणजे त्याचं मराठीमध्ये सांगितल्यानंतर असं की जो शब्द नामाऐवजी वापरला जातो त्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. त्यानंतर सर्वनामाचे उदाहरण आपण शिकले. प्रथमतः आपण सर्वनामाचे उदाहरण, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, त्यानंतर यू म्हणजे तू, त्याचं अनेक वचन यू म्हणजे तुम्ही, त्यानंतर ही म्हणजे ती, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, यांचं अनेक वचन असणारा ते म्हणजे ते, त्या, ती. म्हणजे अशा पद्धतीने हे 8 सर्वनाम आपण शिकली. त्यानंतर त्या सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने केला जातो आणि दिलेल्या वाक्यातून सर्वनाम कशा पद्धतीने शोधायचं हे आपण शिकलं. आणि त्यामध्ये आपण आयडेंटिफाय द प्रोनाउन फ्रॉम द गिवन सेंटेन्स अशा पद्धतीचे 2 वाक्य तुम्हाला समजावण्यासाठी शिकवले. आणि निश्चितपणे हे दोन्ही वाक्य तुम्हाला समजले असतील आणि प्रोनाउन हा घटक समजला असेल गृहीत धरून आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं जयप्रकाश विद्यालय गुरुकुल या चॅनलला YouTube वर जाऊन सबस्क्राइब करा. थँक्यू व्हेरी मच.